पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, गेल्या रिट्रीट मध्ये आलेले एका बंधूने मला बोलले, फादर मिसाला गेलं तर तिथे जाऊन उभं राहतो तेवढं माहिती आहे, डोक्यात नको ते विचार येत आहे मिसा चालू असताना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोसरी प्रार्थना चालू केला तर लगेच नको ते सगळे विचार डोक्यात येत आहे. हालेलुया. तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बंधूने मला बोलले, फादर असे का, फादर असे का होत आहे? रोसरी चालू केल्यावरच प्रॉब्लेम आहे, मिसाला गेल्यावरच प्रॉब्लेम आहे. हालेलुया. टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. टीव्ही बघत बसलेला आहे, बाकी काही विचार येत नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या वात्सल्याचा अनुभव मनन चिंतनाद्वारे घेणार. प्रेज द लॉर्ड. मनन चिंतनाद्वारे देवाच्या प्रेमाच्या वात्सल्याचा अनुभव ज्याला भेटत आहे, हालेलुया, देवाच्या प्रेमाचा अनुभव मिळालेले व्यक्ती परत वाईटाच्या मागे नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका ताईने मला बोलले, फादर एका वर्षापूर्वी जेव्हा रात्रीला आला तेव्हा माझ्या नवऱ्याने दारू सोडली. ते सोडले, वर्षभर नाही पिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्षभर नाही पिला. हालेलुया. कारण काही आहे, देवाच्या वात्सल्याचा अनुभव त्याला मिळाला. हालेलुया. अंमलासमध्ये तुम्हाला काही विशेष पाणी देत आहे का? हालेलुया. वेगळा विचार येण्यासाठी काही पाणी देत आहे का? हालेलुया. काही पावडर घालून देत आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व एकच विहिरीतील पाणी पित आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, शत्रू आणि शत्रूचे सैन्य तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देताना, मननचिंतन करताना पडून जाणार. परमपवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. वाईटापासून लांब राहा, देवाच्या जवळ या. ही आहे पवित्र शिकवण. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये काही लोकांनी देवाला इतर गोष्टींच्या मनचिंतन विचारामध्ये देवाला विसरून टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतर गोष्टींचं मनचिंतन मनामध्ये चालू झालं तर देवाचा विचार पण येणार नाही. हालेलुया. 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 स्तोत्र 50 मध्ये 52व्या वचनाबद्दल मध्ये या गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. आता आपण 22 स्तोत्र 50 मध्ये 22वा वचन आणि 23वा वचन आता आपण ऐकूया. अहो देवाला विसरणाऱ्यांनो, याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हास फाडून टाकीन. हालेलुया. हालेलुया. 23वा वचन वाचा. जो आभारूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करीतो,
आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. हालेलुया, हालेलुया. देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पहिले काम करतो, देवाचा वात्सल्याचा अनुभव घेतो, मनचिंतन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फार लोकांची गरज नाही, तुम्ही स्वतः अर्पण करण्यासारखं एक बलिदान आहे. हालेलुया. कोणतं बलिदान? धन्यवाद देण्याचा बलिदान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काही लोकांना शंका येत आहे, प्रार्थना कसं करायचं आहे. हालेलुया. प्रार्थना करायचं वेगवेगळं पद्धत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रार्थनेचा एक पद्धत आहे, देवाला धन्यवाद देत राहणे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मन शांत करून बसून धन्यवाद द्यायला चालू करू बघा, तुमचं जीवन बदलणार. तुम्ही अनेक वेळी ऐकलेलं असेल, हालेलुया, मी माझ्या पप्पाचा जीवन बघितलेला आहे. हालेलुया. माझ्या पप्पाच्या आयुष्यामध्ये मला आठवणीत आहे, त्या काळामध्ये पाहिलेली गोष्ट असे आहे, पप्पा निरंतर स्तुती 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 स्तुती. हालेलुया. निरंतर पप्पाच्या मुखामध्ये स्तुती स्तुती स्तुती. हे जे कधीतरी ते चालू झाले, पूर्ण म्हातारपणामध्ये आम्ही पाहिले. हालेलुया. मरेपर्यंत पप्पाच्या मुखामध्ये येशूचे नाव, येशूच्या स्तुती गौरव. हालेलुया. धन्यवाद येशू. मरेपर्यंत तुम्ही अर्धरात्रीमध्ये जाऊन बघा, कधी पण जाऊन बघा, पप्पाकडे बघितलं तर पप्पाचा हात जोडले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला मान्य असलेल्या एक बलिदान आहे. तिथे फार लोकांची गरज नाही, तुम्ही स्वतः करण्यासारखा एक मस्त प्रार्थना आहे, धन्यवाद देत राहणे. जेवढे दुखणे तुमच्या शरीरामध्ये आहे, तुम्ही ते दुखणे देवाला समर्पण करा, धन्यवाद देत राहा. हालेलुया. थोड्या वेळात तुम्हाला दिसणार जिथे दुखणे होते तिकडे ते दुखणे नाही. हालेलुया. धन्यवाद देणारे जे लोक आहेत त्यांना शैतान घाबरतात. हालेलुया. येशूचा 12 शिष्य येशूकडून शिकलेली एक गोष्ट आहे, निरंतर धन्यवाद देत राहणे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 12 शिष्यानंतर जे पुढचा शिष्य म्हणजे संत पाऊल आला, हालेलुया, त्याच्या पण जीवनातील ही गोष्ट आहे, निरंतर धन्यवाद 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 देत राहणे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद देणारा व्यक्ती शैतानाला हारवलेला व्यक्ती आहे. जर तुम्हाला शैतानावर अधिकार पाहिजे असेल तर एक शॉर्टकट आहे, धन्यवाद द्यायला चालू करा. श्वास घ्यायचा त्रास कोणाकोणाला होत आहे, दम लागल्यासारखं वगैरे होत आहे, असं कोण आहे? हालेलुया. विश्वासाने स्वीकार करा. श्वास घ्यायचा जे त्रास आहे त्यातून येशू तुम्हाला सुटका देत आहे. एक 5 वेळी श्वास हळूच घ्या, पकडून ठेवा, येशू बरोबर राहा. जे काही नको आहे ते सर्व येशूच्या नावाने काढून टाका. परत एकदा श्वास घ्या. येशू आतमध्ये येत आहे, येशू बरे करणार आहे, येशू देव आहे, सर्व समर्थ आहे.
येशूला स्वीकार करा. येशू आतमध्ये आलेला आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या सगळ्या शक्तींना आज्ञा द्या. येशूच्या नावाने निघून जायला. राग असेल तर, वाईट असेल तर, सूड घेण्याच्या भावना असेल तर, निराशा असेल तर, दुःख असेल तर सर्व फेकून द्या येशूच्या नावाने. सांगा येशूच्या नावाने निघ जा म्हणून बोला. परत श्वास घ्या. येशूच्या नावाने श्वास घ्या. येशू आहे तुमच्या हृदयामध्ये. आता येशू राज्य करता. येशू राजा आहे. तुमच्या हृदयाचा अधिकारी म्हणून येशूला जागा द्या. जे काही येशूच्या विरुद्ध आहे आज्ञा दे, सोडून जा म्हणून बोला. डोकं दुखत आहे, शारीरिक त्रास होत आहे, कमजोरी होत आहे, एका बाजूला जे तक्रार आहे, डोक्याच्या संबंधाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आहे, आज्ञापूर्वक दूर करा. परत एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. येशू आतमध्ये येत आहे. येशू प्रीती आहे. क्षमा करायला त्याला जमत नाही. येशूच्या नावाने त्या लोकांना क्षमा करा. श्वास पकडून ठेवा. येशूच्या प्रीतीच्या सामर्थ्याने क्षमा करायला दान होईल. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना पायाच्या कालच्या भागामध्ये वगैरे जे ॲलर्जीचा त्रास होत होता ते आता येशू दूर करून देत आहे. तुम्हाला जे काल दुखत आहे, हालेलुया, ॲलर्जीचा जे त्रास आहे, असं कोणाला त्रास होत आहे ॲलर्जी, हालेलुया, विश्वास ठेवा. येशू काय करत आहे, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणतरी जबरदस्त घाव होत आहे, हालेलुया. येशू सांगत आहे की असं कोणतरी आहे त्यांना दात घासायला सुद्धा भीती वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये या व्यक्तीला येशू मोठा विश्वासाचं दान देत आहे. विश्वासाचे हे दान ज्या व्यक्तीला भेटत आहे, तुमच्या हातून परमेश्वर मोठमोठा कार्य, चमत्कार, मोठमोठा कार्य सुद्धा करणार.